नमस्कार, कुकिंग विथ पाटील मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवत आहे माटाच्या पाल्याची पालेभाजी। तर हे बघा, मी एवढी मोठी पानं घेतली आहेत आणि जवळजवळ 10-15 पानं आहेत। त्याला मी 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि थोडंसं चिमूटभर, जास्त ओवा नाही घालायचं, चिमूटभर ओवा, चवीनुसार मीठ आणि पाणी। तेल तापत ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी बेसन भिजवून घेते। एवढाच ओवा घेतला आहे, तो हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे, असं चिरडून घ्यायचा आहे। आणि माझ्या चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता। बस एवढंच। आता थोडं थोडं पाणी घालून त्याच्या गुठळ्या काढून पीठ असं नॉर्मल घट्ट करायचं आहे, पातळ नाही करायचं आहे। हे बघा, हा अजून घट्टच आहे पीठ, कारण का पान त्यात व्यवस्थित बुडून पानाचीही चव लागली पाहिजे। नुसतं पीठ नाही लागलं पाहिजे, तर जास्त घट्ट नाही करायचं। छान असं पान त्यात भिजून येईल असंच पातळ करायचंय। दाखवते तुम्हाला किती प्रमाण हवंय घट्टपणाचा। एकदम घट्ट नाही, कडक नाहीये, छान असं झालेलं आहे। आता आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे। आता एक एक पाला त्याच्यामध्ये डीप करून डायरेक्ट कढईत टाकणार आहोत। आता हे तेल तापलेलं आहे छानपैकी, आणि पान असं छान असं ओपन करूनच टाका, दिसतं छान आणि ते कुरकुरीत पण होतं। जर तुम्ही गोळा करून टाकलं तर ते पान असं पीठ असं घट्ट होईल एका साईडला गोळा होऊन, आणि ती भाजी कुरकुरीत होणार नाहीये। तर बघा, मी कशी सोडली आहे ना, अखंड पान दिसतं, तर तसंच दिसलं पाहिजे। हे बघा, असे करपूस तळून घ्यायचे छान असं। जास्त म्हणजे हे नका करू, लाल जास्त करू नका, म्हणजे थोडंसं असं जळकं स्वाद लागतो। तर छानच असं एवढं खरपूस तळलं जाईल असं तळून घ्या, कुरकुरीत। बाकीच्या पण मी तळून घेते आणि तुम्हाला शेवटला दाखवते। ही बघा, मी पूर्ण भाजी तळून घेतली आहे, मगाशी दाखवल्याप्रमाणे। बघा, अशी कुरकुरीत होते, छान अशी खरपूस झालेली आहे ही मस्त। अशी तळून घ्या आणि खाऊन बघा, आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।